पण मी आतापर्यंत जेवढं पर्यटन केलं मी कुठल्याही टूर मधून केलो नाही. इंडिव्हिज्युअल माहिती घ्यायची, त्याप्रमाणे आपण जायचं. मी दरवर्षी दोघा तिघांना त्याने पहिला विमानाचा प्रवास मी घडवून आणतो दरवर्षी. म्हणजे ज्याने कधी विमानतळ बघितलं नाही त्यांना मी विमानातनं बसून घेऊन जातोय. तर केंद्र सरकारचं असं आहे, अखंड भारतातनं, म्हणजे कोणाला आता माहिती नाही साधारण, अखंड भारतातनं 1080 यात्रेकरूची फक्त निवड होते. बर, 1080. 1080. कारण तो चीनच्या हद्दीत आहे तो. हा. काय अनुभव आला त्या यात्रेचा, म्हणजे कसा तो प्रवास असतो आणि चीनचा कोणता भाग, म्हणजे कोणत्या भागातून आपल्याला जावं लागतं? म्हणजे आता समाजाची जी हे आहे शोकांतिका आहे की व्यावसायिक मुलांना मुलगी कोण द्यायला तयार. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFC या मराठी वाहिनीवरील एक नवीन भाग. प्रत्येप्रमाणे आज एक नवीन पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत गप्पा मारायला. आज आम्ही आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हांदेवाडी या गावचे रहिवासी श्री प्रकाश जाधव सर यांच्या समवेत. ग्रामीण भागात राहून आपला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सांभाळता देशाटन करणारा हा अवलिया माणूस यांच्याशी आज गप्पा मारायचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून आपला देशाटनाचं कार्य करणारी व्यक्ती आणि त्यांच्या व्यवसायात, कुक्कुटपालनाच्या व्यवसायात मग्न असताना त्यांना आलेली आव्हानं, त्यांनी मिळवलेले यश, या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. देशाच्या कोणत्या कोणत्या भागात ते फिरून आले, त्यांना काय अनुभव आले, तिथे त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, आपल्याला त्यांचे ते अनुभवसुद्धा आपल्या देशाटन करताना मार्गदर्शक ठरावेत, या उद्देशाने आज आम्ही त्यांना गप्पांसाठी पाचारण केलं आणि त्यांनी विनाविलंब आपला वेळ दिला. तर जास्त वेळ न दवडता आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार, तुम्ही आपला किमती वेळ दिलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये अवेलेबल झाला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तर जाधव सर, तुमच्या गावचं नाव हांदेवाडी. हो, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील छोटं गाव आहे. अच्छा अच्छा. काय लोकवस्ती असेल तुमच्या गावची? साधारण 450. 450? हो, फक्त 450. म्हणजे वाडीच म्हणून? हो, वाडी. गावचं नावच वाडी. मग या एवढ्या छोट्याशा वाडीमध्ये तुम्ही वास्तव्याला असताना देशाटन करावं, देशाच्या विविध भागाला भेट द्यावी आणि तिथली संस्कृती जाणून घ्यावी, तिथलं सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावं, असं तुम्हाला केव्हा आणि का वाटलं? त्याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना समजू द्या. तसं मी खेड्यातला व्यक्ती आहे, पण ज्यावेळी नोकरीच्या हिशोबाने माझं शिक्षण झालं 12वीपर्यंत गावात झालं. त्यानंतर नेहमीसारखं इतरांसारखं नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेलो. अरे वा. पोटा पाण्यासाठी म्हणून. मग नोकरीचा हा उद्देश होता, पण योगायोगाने माझे चुलते, 2 चुलते, त्यांचं आजही फरसाण मिठाईचं दुकान आहे. कुठे? मुंबईत? मुंबईत माहीमला आहे. मग त्या ठिकाणी मी दुकानात थांबलो. त्याने मला त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे व्यवसायाची आवड निर्माण झाली. अच्छा. मग 10 वर्ष कालावधी मी तिथे काढलं. बर. मग फरसाण तुम्ही विकायचे की बनवायला मदत करायचे? तुमचा रोल काय होता तिथे नेमका? तिथला रोल माझा सगळंच होता. भांडी घासण्यापासून, लादी पुसण्यापासून आणि माल तयार करण्यापासून सगळं. कोण कामगार नसेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः पडेल ती जबाबदारी स्वीकारणे हा माझा मूळ. आणि काकाने म्हणजे माझ्या चुलत्याने मी किती कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, हे माझं गुण हेरलं होतं. अच्छा. त्यामुळे त्यांनी पण सांगितलं, तू नोकरीच्या वगैरे भानगडीत काय पडू नको. बरोबर आहे. आपण व्यवसायच आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण तू याच्यातच करिअर कर. मग म्हणजे व्यावसायिक बनण्याचं बाळकडू तुम्हाला तिथं मिळालं चुलत्यांच्याकडून. ते विचार रुजवले त्यांनी. चुलत्यांकडून
नोकरी मागणारा न बनता नोकरी देणारा बन. देणारा पाहिजे. हां. चुलत्याकडून मी म्हणजे कष्ट किती काढायचे, बरं. किती कष्ट काढायचे, हां, हां. किती अपमान सहन करायचे, काय सगळ्या गोष्टी शिकायला चांगल्या मिळालं. वाईट सगळ्या गोष्टी मला तिथे शिकायला हां, मिळाल्या. हां. म्हणजे पण ग्राहकांच्याकडून म्हणा. ग्राहकांच्याकडून सगळेच. हं. त्याच्यानंतर योगायोगानं माझं दुर्दैव म्हणा, हां. आमची चुलती मग योगायोगानं विभक्त झाले. हां. त्यामुळं मला जे काय त्यांना ते करायचं होतं, मी परत असा रिकामीच झालो. हं. मग त्यानंतर त्या कालावधीमध्ये माझे 10 वर्षे उमेदीची 10 वर्षे गेली. हं. जी नोकरी म्हणजे त्यांचा पाठिंबा घेऊन स्वतःचं काहीतरी जे वेगळं करायचं करायची होतं इच्छा होती. हां, ते राहून गेलं. का तेच एकामेकाला बाजूला झाल्यामुळे माझा मी थोडा माझा विचार बाजूला झाला. बरोबर, स्वाभाविक. मग त्यातील आमचे दुसरे चुलते त्यातील एक चुलते, दोन्ही चुलत्याने माझ्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून मी खूप चांगलं शिकलो. व्यावसायिक गुण मी अतिशय त्यांच्यामुळे रुजले माझे. बरं बरं. हां. मग दुसरे चुलते पण तुमचे व्यावसायिक होते? हां, त्यांनीच मग शेवटी मी अक्षरशः रिक्षा लायसन काढलेली. बरं. रिक्षा मुंबईत चालवायची. बरं. हां हां हां. पण त्या चुलत्याने माझ्या म्हणाले, प्रकाश तू आपण असं करूया, काय असेल ते मी पैसे घालतो आणि तुला पोल्ट्री आपण गावी करूया. क्या बात आहे. आणि तो एक माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झाला. ठरला. कारण तसंही मी मुंबईला कंटाळलेलो होतो. कारण एवढे कष्ट करून नवीन मुलं कुणीही राहू शकत नाही. नाही, बरोबर. आज आत्ता 12वी म्हणजे काय नाही. त्यावेळेला एक विचार तुमच्या मनात आला असेल की एवढे कष्ट मी माझ्या जमिनीमध्ये केले, मातीत तर सोनं उगवेल. हो. आणि इतके वर्ष 1984ला माझी 12वी झाली. 84ला 12वी म्हणजे आता जवळजवळ 43 वर्षापूर्वी 12वी झाली, म्हणजे त्यावेळी 12वी ठीकठाकच ना. प्रश्नच नाही. आता एक किंमत नाही, पण 84ला 12वी झाली त्यावेळी चांगलीच म्हणायची ते. पण जे मी कष्ट काढले मुंबईत, पण एक प्रकारे मुंबईचाही मला कंटाळा आला. कारण आता मुंबईची परिस्थिती राहण्याची हे सगळे हे जर बघितलं, आज आमच्या दुकानात जागा कमी. आत मुंबईतली तुम्हाला माहिती आहे, दुकानं बंद केलं की मग दुकानात आत राहू शकत नाही. कमी जागा, गरम होणे, असं हवा पास होत नाही. 10 वर्षे मी मुंबईत आपण फुटपाथला दुकान बंद केल्यानंतर, समोरची दुकानं वगैरे बंद केल्यानंतर कठडा पायऱ्या वगैरे असतात ना, तसं आमच्या दुकानासमोरच पुढे समोर एक स्टेशनरी दुकान असायचं. त्या पायरीवर झोपायचं. त्या पायरीवर मी 10 मधले 9 वर्षे झोपलोय. प्रचंड पाऊस आला की अंथरून भिजणे, मग ते गोळा करून दुकानात जाऊन शिरायचं, थांबायचं, इथपर्यंत सगळं 9 वर्ष असं हे केलं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे नको मुंबई आपल्याला, हे आमचे चुलते म्हणजे काका आमचे म्हणायला लागलेत ना, बघूया जाऊया मग गावीच. अच्छा अच्छा. आणि त्या हिशोबाने मी गावी आलो. मग गावी आल्यानंतर मग पोल्ट्री त्यावेळी आम्ही एक 500 पक्षापासून चालू केली होती. ब्रॉयलर कुक्कुटपालन आम्ही सुरुवात केली त्यावेळी. मग त्यावेळी काकांचं सगळं भांडवल होतं, मी फक्त प्रामाणिकपणे काम करणे एवढंच होतं. आणि आमचा ठराविक व्यवहार आमचा दोघातला ठरविला. मग 500 पक्षापासून जे आम्ही सुरुवात केलेली, त्यानंतर योगायोगाने तुम्ही बर्ड फ्लू ऐकला असणार. बर्ड फ्लू आला. हो बरोबर. 10-11 वर्ष आम्ही एकत्र काढले. एकत्र काढल्यानंतर बर्ड फ्लूच्या वेळी म्हणजे मी काकांना म्हटलं, काहीतरी माझं काहीतरी बघतो, आता बरेच वर्ष झाले आपण. बरोबर. काकांना थोडं वाईट वाटलं की बाबा इतक्या असून हा बाजूला जातो वगैरे. मग सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर ते आम्ही विसरून आणि आम्ही एक झालो, पण आमचे व्यवहार वेगळे. मग 2006ला बर्ड फ्लू म्हणून तुम्ही ऐकलं, बर्ड फ्लू आला. त्या बर्ड फ्लू मध्ये आम्ही थोडे संपडलो, जास्त नाही पण थोडे संपलो. बरेचसे पक्षी नष्ट करावे लागले वगैरे असे. पण त्याच्यानंतर मी व्यक्तिगत झाल्यानंतर मी जवळजवळ माझी 1 लाख कपॅसिटी पर्यंत मी गेलो. 1 लाख पक्षी एका वेळी असणे इथपर्यंत. मग स्वतःची फीड फॅक्टरी वगैरे चालू केली, जागा घेऊन बँकचं कर्ज वगैरे. हे असं करत मी पोल्ट्री माझं आमचं चांगलं केलं. पोल्ट्रीमुळे खूप म्हणजे तो अनुभव तुम्हाला धारिष्ट देऊन गेला की चला हे वाढवू शकतो. माझ्या आयुष्यातले पहिली 10 वर्ष त्या दुकानात गेले, तिथून 0 होऊन आलो मी. बरोबर. 10 वर्षानंतर 0 होऊन मी गावी आलो. त्याच्यानंतर मी काकांसोबत मी आमच्या 11 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. म्हणजे ती 11 ही 10-21 वर्षे
म्हणजे माझ्या उमेदीचे 21 वर्ष गेल्यानंतर मी स्वतःच काहीतरी चालू केलं. पण मग तो 21 वर्ष अनुभव आला, अनुभव खूप याच्यातच आला. आपण मग तेच हे सगळं श्रेय माझ्या त्या काकांना देतो. दुसरे एक मोठे काका, त्यांच्यापेक्षा दुसरे लहान आहेत. बर. माझी काका ही दोन महत्वाचे आहेत माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून. कमी जास्त भांडण रोग जरी काय असला पण ते क्षणिक असायचं. हा, पण त्यांच्यामुळे मी घडलो. कारण वडिलांचं सानिध्य मला फारसं लाभलं नाही. वडिलांबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला तुमच्या. म्हणजे आता ऑफ द रेकॉर्ड बोलताना ते चांगले कलाकार, हार्मोनियम वादक होते असं कळलं. वडील माझे नाट्य क्षेत्रामध्ये त्यांना फार आवड, कार्यरत होते. संगीतकार म्हणून मुंबईमध्ये त्यांनी आयुष्य काढले. मुंबईमध्ये मुळात गिरणी कामगार, अकोला मिलमध्ये ते कामाला होते. पण त्यांचं मन तिथं रमलं नाही. हे नाट्यक्षेत्र, सोंगी भजनं, गावची म्हणून वगैरे याच्यामध्ये त्यांचं जास्त. त्यानंतर म्हणजे गिरणीचा राजीनामा दिला त्याने. जी पुंजी त्यांच्याजवळ झाली, जमा झाली, त्यावेळी त्यांनी त्या पुंजीमधून प्रकाश नाट्य संस्था म्हणून माझ्या नावावर त्यांनी त्या काळात नाट्य संस्था स्थापन केली वडिलांनी. आणि ऐतिहासिक सुसाट वारे मदनाचं म्हणून ऐतिहासिक नाटक त्यांनी त्यावेळी निर्माण केलं, बसवलं होतं. पण व्यावसायिक नजर त्यांची जी पाहिजे, कुठलाही व्यवसाय चालू करायला व्यावसायिक दृष्टी लागते, ती त्यांच्याजवळ नव्हती. ते कलाकार होते, कलंदर होते, पण व्यावसायिक वृत्ती नव्हती. त्यामुळे ते त्याच्यात ते पूर्ण म्हणजे थोडेफार होती जी आयुष्याची पुंजी ती घालवले. आणि मग शेवटी आई, मी लहान असताना भाड्याच्या घरात राहत होतो, आम्हाला गावी पाठवले. आणि ते स्वतः मुंबईत राहिले. मुंबईत ते जुने लावणी सम्राज्ञी म्हणून माया जाधव म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना, त्यांच्या संस्थेत त्यांनी पूर्ण पुढचं हे आयुष्य गेलं त्यांचं. पण वडील आमचे फेस्टिवल ऑफ इंडिया पॅरिसला जे राजीव गांधी असताना जे झालं, ते केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. पुन्हा म्हणजे कलेच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. मॉरिशसला जाऊन आलेले आहेत. त्यांना केंद्र सरकारचं कलाकार म्हणून पेन्शन होतं, महाराष्ट्र शासनाचं पेन्शन होतं. असं त्यांनी त्यांच्यासाठी खूप चांगले जगले. पण आर्थिक जे मला पाहिजे त्याची मला मदत, कुटुंबाला जे त्यांनी जे द्यायला पाहिजे ते नाही. म्हणजे त्यांच्या या कलेच्या सोसापायी झळ मात्र कुटुंबियाला, आम्हाला दोघांना मिळाली, आईला आणि मला मिळाली. माझं असू दे मी म्हणे एक वेळे, पण आईला पण खूप वडिलांच्या मुळे सोसावं लागलं. पण मी घडलो तिथून पुढे जे आज जे मी आहे ते म्हटलं तर आम्ही आमच्या चुलत्यामुळं आहे, असं मी प्रामाणिकपणे सांगितलं. मग त्यांनी मला जवळ का घेतलं, माझे कष्ट प्रामाणिकपणे म्हणून घेतलं. पण त्यांचाही मला फायदा झाला आज जे आहे त्या चुलत्यामुळे. मग ह्या सगळ्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायात हा झाला पोटा पाण्याचा. तुम्हाला देशाच्या विविध भागात पर्यटन करावं, फिरावं, ही आवड केव्हा निर्माण झाली? आवड तशी पूर्वीपासून होती, पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे ती माझी आवड असून सुद्धा, छंद असून सुद्धा मी ती बाहेर काढू शकत नव्हतो. ज्यावेळी काका आमचे, आम्ही पोल्ट्रीपासून विभाग झालो 2006ला. मग 2 वर्षात 2008 पर्यंत, या 2 वर्षात मी स्वतःचं पोल्ट्री फीड फॅक्टरी, स्वतःचं युनिट हे सगळं चालू केलं. मग 2008ला मी व्यवस्थित माझी स्वतःची फॅक्टरी वगैरे सगळं तयार झाल्यानंतर त्यावेळी मी विचार केला, आता मी आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा नाही, पण थोडंफार फिरण्यासारखं माझ्याकडे थोडं शक्य आहे, जमापुंजी तयार आहे. आणि हे मग 2008 पासून मी हे पर्यटनाला सुरुवात केली. सुरुवातीला मी आमच्या सहकुटुंब, मला एक मुलगा आहे, फक्त मुलगाच आहे, मुलगीवर नाही. आम्ही जम्मू काश्मीरला गेलो. पण मी आतापर्यंत जेवढं पर्यटन केलं मी कुठल्याही टूर मधून केलो नाही. माहिती घ्यायची, त्याप्रमाणे आपण जायचं. तिथं नवीन शिका. मग आम्ही जम्मू काश्मीर केलो, वैष्णोदेवी गेले, हे
तेव्हापासून सुरुवात झाली. अच्छा अच्छा. वैष्णोदेवीपासून जे चालू झालंय, हां. मी वैष्णोदेवीला सलग मी 17 वर्ष जातो. बापरे. बर. हां. मग तुम्ही एकटेच जाताय की सहकुटुंब नाही, जाताय? प्रत्येक वेळी कसं असतंय, हां. 1-2-3 वर्षातनं आमच्या पत्नी असतात, हं. कधी 2-3 वर्षातनं मुलगा असतो, हं. अ, मित्र असतात. हं. आता मी जाऊन आलो, ग्रुप असतो. ग्रुपचं मित्र सांगतात की हां. आता पुढच्या वर्षी मला घेऊन जावा. हं. मी दरवर्षी दोघा-तिघांना त्याने पहिला विमानाचा प्रवास मी घडवून आणतो. हं. दरवर्षी. हां हां. म्हणजे ज्याने कधी विमानतळ बघितलं नाही, त्यांना मी विमानातनं बसून घेऊन जातोय. हं. असं तुम्हाला मी रूट माहिती असल्यामुळे हां, लोक तुमच्या बरोबर यायला तयार असतात. आणि त्यापासून जी सुरुवात झाली, आज घरचं कुटुंब आम्ही जर म्हटलं तर साधारण नेपाळपासून कन्याकुमारीपर्यंत म्हटलं तरी नाही म्हटलं तरी 60% आम्ही फिरलेलो आहे. देश. देश. अच्छा अच्छा. इकडे ही जी ईशान्येकडची राज्य आहेत, हां. म्हणजे जसं आसाम आहे किंवा तुमचा अरुणाचल प्रदेश हो. आहे, इकडे कधी जायचा योग आला? तिकडे योग आला नाही. हं. आम्ही एकदाच फक्त दक्षिण भागाला आम्ही जाऊन आलेलो आहे. हं. माझा भाग जास्तीत जास्त मी उत्तराखंड, हं. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख हं. हं. ह्या भागात जास्त झालेला आहे. अच्छा. मी साधारण 2011ला बर अमरनाथ यात्रा केली. बर. हां हां. माझं कोल्हापूरचा एक मानलेला भाऊ आहे. हं. हं. मानलेला भाऊ, मावस भाऊ आम्ही समजतो असं. हं. आणि म्हणजे असंच एकदा म्हणजे आमची ओळख तशी दवाखान्यातली. हां, मी आमचं बाळ दवाखान्यात घेऊन कोल्हापूरच्या हां. आणि त्यांचं बाळ तो घेऊन त्या काय हां, हां. तेव्हापासून जे संबंध तयार झाले सुरू ते जुळले. सख्या भावापेक्षाही जास्त आमच्या दोघांचे. उज्ज्वल कुमार म्हणून बर. आले पाटील म्हणून आहे तो. हां हां हां. मग ते म्हणाले, दादा आपण अमरनाथ यात्रा करूया. हं. मग ठीक आहे करूया म्हटलं. हं. आणि माझी मग माझं जे आवड आहे हं. ती उफाळून आली. उफाळून आली, बरोबर. हां. मग तेव्हापासून माझी कठीण यात्रा ज्या आहेत, हं. अमरनाथ यात्रा ऐकून तुम्हाला माहितीच हो आहे हो. की किती कठीण किती आहे. कठीण, भयंकर. हो. हं. मग आता अमरनाथ यात्रा म्हणजे मला काय वाटत नाही. हं. हं. पण ते त्यावेळी वाटत होतं फार पहिल्यांदा कठीण जाणं झाले. पहिल्यांदा आणि- गेलो आम्ही तिथे. हं. अमरनाथ यात्रा आम्ही 2011ला केली. त्याच्यानंतर 2012ला 4 धाम केले. यमुनोत्री, हं. गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. बर. एका वेळी मी ते 4 धाम मी केले ते. ह्या यात्रेमुळे एक फायदा झाला. हं. यात्रेला, ह्या कठीण यात्रेला जायचं आहे म्हणून फिटनेस स्वतःचा हां. ठेवायला सवय लागली. हां, रोज 7 ते 8 किलोमीटर चालणे हं. किंवा सायकलिंग सायकलिंग करणे, हे सगळे जे फक्त फिटनेससाठी म्हणून ते करावं लागत होतं. हं. त्यानंतर कैलास मानसरोवर यात्रा बर. 2013ला आम्ही कैलास मानसरोवर यात्रेसाठी माझी निवड झाली. बर. म्हणजे माझी निवड झाली का म्हणतो मी तुम्हाला साहेब, हं. तर केंद्र सरकारचं असं आहे, अखंड भारतातनं, हं. म्हणजे कोणाला आता माहिती नाही साधारण, हं. अखंड भारतातनं 1080 यात्रेकरूची फक्त निवड होती. बर. 1080. 1080. कारण तो चीनच्या चीनच्या हिस्सातून हद्दीत जावं आहे तो. लागतं. हां. हां. मग त्यासाठी प्रायव्हेट तुम्ही जाऊ शकताय नेपाळ मार्गे, हां. पण केंद्र सरकारकडून जर जायचं असेल हं. तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन करावं लागतं ते बर. ऑनलाईन. हां. आणि ते लॉटरी टाईप निघालं बर. त्या प्रक्रियेतून जावं लागतं. जावं लागतं. मग अखंड भारतातनं हजारो अर्ज येत असतील. प्रश्न आणि लाखो म्हणूया. हां, आणि त्यामधून फक्त 1080 यात्रेकरूची निवड होणे हं. आणि त्यात आपला नंबर येणं, ही वर्षाची त्या महादेवाची इच्छा पाहिजे की बाबा मला घेऊन जायचं. आकर्षणाचा सिद्धांत इथं काम करतो. हां. जे आपण मनात धरलंय. हो हो. हं. मग ज्याच्यामुळे जो मगाशी तुम्हाला म्हटलं माझं मी भाऊ मानलेला भाऊ आहे तो, हां हां. त्याच्यापासून सुरुवात केली. हं. दोघांनी आम्ही एकत्र अर्ज केला. बर. आज तागायत तू ती यात्रा करू शकला नाही. अरे बाप. पण ते म्हणजे तुमच्या नशिबात होतं. माझ्या नशिबात आलं ते. काय अनुभव आला त्या यात्रेचा, म्हणजे कसा तो प्रवास असतो आणि चीनचा कोणता भाग, म्हणजे कोणत्या भागातून आपल्याला जावं लागतं? मानसरोवर आपल्या देशाचंच हद्दीत आहे नाही की नाही, चीनमध्ये? चीनच्या हद्दीतच आहे ते. पण हां. 2013ला माझी निवड झाल्यानंतर हं. हं. दिल्ली- त्याला व्हिसा वगैरे लागतो? हो, विजा लागतो, पासपोर्ट कारण लागतो, सगळं. दुसऱ्या देशातून. हो, पासपोर्ट लागतो, विजा लागतो. ते दाखवूनच पुढे जायला लागते. ते हं. 3 ते 4 दिवस मेडिकल चेकअप असतं. बर. हां. मग त्या 3-4 दिवसात वरचे 80 जे असतात ना ते ते उरतातच चेकअपमध्ये. बरोबर आहे. म्हणजे साधारण 1000च्या आसपासच
यात्रेकरू राहतात. मग ते 60-60 जणांचे ग्रुप केलेले असतात. 1080 जे यात्रेकरू होतात त्यांचे 18 ग्रुप होतात. 60-60 जणांच्या अशा ग्रुपमध्ये मग त्यांना त्याप्रमाणे दिल्लीत बोलवलं जातं. जर 4 दिवसांनी एक बॅच असते तसं ते बोलवलं जातं. फिटनेस घेतली जाते आणि त्यानंतर मग उत्तराखंडमधून ते पहिला एक दिवस वाहनाने म्हणजे बसचा प्रवास असतो. तिथून पुढे पायी चालत जायला लागते. तो कुठपर्यंत असतो बसचा प्रवास? तो बसचा धारचुला म्हणून एक उत्तराखंडमधून ठिकाण आहे, तिथपर्यंत असतो. आणि ज्यावेळी 2013 माझी निवड झाली, 2013ला केदारनाथला महाप्रलय आला. हजारो लोक त्यावेळी मारले गेले, मृत्युमुखी पडले. तर त्यावेळी सुद्धा आम्ही त्या भागातच होतो. तिथूनच जवळ अल्मोडाहून आम्ही अल्मोडा म्हणून एक गाव आहे, त्या गावात आम्ही 3 ते 4 दिवस अडकून पडलो. या प्रलयामध्ये? प्रलयामध्ये सगळे रस्ते वगैरे गेलेले, सगळे झालेले. मग आमची यात्रा पुढची कॅन्सल, जाणार कसे, रस्तेच पुढे नव्हते ना. मग तिथून पुढे त्यांनी आम्हाला परत आणलं. परत आला आम्ही त्यावेळी 2013ला मी परत आलो. मग दुसऱ्या वर्षी परत नियमाप्रमाणे नवीन प्रक्रिया ते झाली. मग त्यांनी काय केलं त्यावेळी की प्राधान्य दिलं. जी गेल्या वेळी जे आले होते गेल्या वर्षी त्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे त्याच्यामध्ये आमचा परत नंबर बसला सुदैवानं. माझा, त्या भावाचा काय नाहीच बसला. मग त्यानंतर आम्ही कैलास मानसरोवर यात्रा ती जवळजवळ 9 दिवस चालायला लागतं. तिबेट त्यांच्या आता हद्दीत आहे, आता ताब्यात आहे. तिबेट म्हणूनच मानसरोवर, मग परिक्रमा, ती खूप तो अनुभव एक वेगळा आहे. म्हणजे स्वर्ग असला तर असा असू शकतोय हे आम्ही म्हणू शकतोय. एवढं ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. म्हणजे दृश्यमान कसं असावं. हो. मग त्याच्यानंतर जी सुरुवात झाली, मग आपल्या भागात किंवा हिंदू लोकांना अजून माहीत नाही कैलास आहेत, पण तसे मोठे कैलास महादेवाची ठिकाणं 5 ठिकाणे आहेत. कैलास मानसरोवर हे एक ठिकाण, कैलास पर्वत, आदि कैलास म्हणून आहे, चायनाच्या बाउंड्रीवरच आहे ते, आदि कैलास. आणि हिमाचल प्रदेशमध्ये मणिमहेश, श्रीखंड महादेव आणि किन्नर कैलास हे 3 कैलास आहे. आणि फार कठीण आहे, तिन्ही पण सर्व कठीण आहेत. आणि तिन्ही हे एकूण 5 कैलास माझ्याकडून झालेले आहेत. या सगळ्या कैलास पर्वतांवर लोक असतात. प्रचंड रीग लागलेली असते. खूप असतात लोक. याचं कैलास मानसरोवरचा काय संबंधच येत नाही, फक्त 1000 यात्रेकरूच असतात. पण बाकी याच्यामध्ये बऱ्यापैकी आपले भारतीय पर्यटक यात्रेकरू असतात. पर्यटन म्हणता येणार नाही याला. नाही, ती श्रद्धेची गोष्ट आहे. नाही, कसं आहे, आम्ही सहलीला जातो. मला बरेच जण म्हणतात काय सहल झाली काय, मी सहलीला जाईना. सहल ही मजेची असते, बरोबर, पण यात्रा ही फार देवदर्शनाला जातोय, पण ती फार कठीण असते. आणि यात अनेक सांगावं वाटतं मी प्रेक्षकांना. म्हणजे आपण बघा, मुस्लिम बांधव ज्यावेळी हजला जातात, तो हज करून मुस्लिम बांधव आल्यानंतर नावाच्या अगोदर हाजी अमुक अमुक नाव लागतं. बरोबर. आम्हाला तिथं जे दिल्लीत अनुभव आला आम्हाला, की आम्ही हिंदूंची श्रेष्ठ यात्रा कैलास मानसरोवर ती करून आल्यानंतर तर तुम्ही कैलाशी लावून तुम्ही पुढचं नाव लावलं. जसं माझं कैलाशी प्रकाश बाबूराव जाधव, तुम्ही लावलं पाहिजे. मग तुमच्यापासून जर सुरुवात नाही झाली तर मुस्लिम बांधव आपल्या अभिमानानं लावतात. मग आपण हिंदू का लावत? कारण ते पवित्र ठिकाण आहे. मग ज्याचे 5 कैलास झाल्यात, आता माझे उदाहरण 5 कैलाशी झालेले आहेत. 5 तर मी पंच कैलाशी, फेसबुकला जर तुम्ही माझं नाव बघितलं तर पंच कैलाशी प्रकाश जाधव असंच तुम्हाला मिळणार. मग काही म्हणतात हे काय भानगड, हा असं काय नाव लावतो. आता माझ्या सहवासातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण आपण हिंदू असून खूप हिंदू बांधवांना ही, आमच्या प्रेक्षकांना हे कळू द्या की कोणी पंच कैलाशी किंवा कैलासी असं नाव लावत असेल तर त्यांनी कैलासची यात्रा पूर्ण केली आहे हे त्याच्यातून. आणि 5ही कैलासचं दर्शन या व्यक्तीने घेतलेलं आहे. तर त्यामुळे ते तसं नाव लावतात. आपल्याला फक्त कैलासवासी म्हणायची, पण कैलासी
हा त्याच्या मागचा वेगळा अर्थ आहे, हे या निमित्ताने आपल्याला समजलं. समजलं. हां. तर ह्या ज्या यात्रा माझं हे कधी घडलं, हं. माझं पोटा पाण्याचं व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर झालं. मग ती ददात असून हां. मग ते जायला कोणी हेच केलं नसतं, हेच केलं नसतं. प्रोत्साहनच दिलं नसतं. प्रोत्साहन मिळालं नसतं. उलट आणि वेड्यात याला काढलं खर्च आहे. असतं. खर्च आहे आता ना. हा स्वतःच्या खर्चाने जातोय तरी वेड्यात काढतात. हो. तर मग ते तर आता 4 महिन्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये हां, हां. म्हणजे 3 वर्ष माझा गॅप राहिला. बरं. कोरोनात 1-2 वर्ष हं, आणि आता एक 3 वर्ष कोरोनानंतर हं. मला व्यवसायाचा थोडा आणि परत जरा टर्निंग पॉईंट झाला. अच्छा, अच्छा. हां, माझा. हं, म्हणजे कोरोनानंतर हां. कोरोनामध्ये हं, हं. पूर्ण हो, जगच ठप्प झालं सगळं होतं. ठप्प झालं. हां. मी 25 वर्ष मागं गेलो. काय म्हणताय तुमच्या हो. व्यवसायात? माझ्या व्यवसायात. अरे साधारण माझे जवळ-जवळ हां. 2 ते 3 कोटी रुपये याच्यामध्ये मी नुकसानीत गेलो. बापरे! आणि ते झाल्यामुळं मी आता जे माझे सुरुवातीला सांगितले माझे 1,00,000 कपॅसिटी होती. हं. पण मी ब्रॉयलर व्यवसायातून मी आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष बाहेर पडलो. अच्छा. मग आता माझ्याकडे फक्त सध्या हं. आपण जी खाण्याची जी अंडे असतो, हां, हां. म्हणजे ह्यात 2 प्रकार आहेत. हं, एक हं. अंडी उबवणे, हां. ज्या अंड्यातनं पिल्लं बाहेर येतात बरं. ते वेगळं असतं बरोबर. आणि खाणारी अंडी ही वेगळी. वेगळी. तुमच्या माहितीसाठी सांगतो बरोबर. हां. की खायच्या अंड्यातनं पिल्लं निघत नाही. निघत नाही. ते बरोबर. फक्त खायसाठीच वापरले जातात. अगदी बरोबर, अगदी तर बरोबर. ती एक माझी 10,000ची बॅच आहे. माझं पोटपाणी चाललंय सगळं छान. सुरळीत चाललंय. पाठीमागचं विसरून नवीन आपल्या प्रवास कारण सुरू केला. कारण तो मोठा फटका होता. प्रश्नच नाही. हेवी लॉस होता. 2-3 करोड म्हणजे खाऊ नाही. हो, आता आणि त्याच्यातून सावरणे, हं. याच्यातून सावरले याला माझी पत्नी, माझा मुलगा आणि ते साथ दिलीच, तो का भाग नाही. आणि ते कैलासवासी म्हणजे कैलासी महादेवाची पण कृपाच त्याची म्हणूया. कृपा आहेच. हां. आणि मेंटली डिस्टर्ब झालो मी. बरं. आज एवढा मोठा तोटा. लोकांनी माझ्या विश्वासावर पैसे गुंतवलेले आहेत. बरोबर. पण ज्या पोल्ट्री व्यवसायाने मी इथपर्यंत आलो, कमवलं होतं. बऱ्यापैकी प्रॉपर्ट्या विकल्या, लोकांचे पैसे दिले. पूर्ण. हां. घरच्याने म्हणाले मी स्वतः कमवलं. वडिलोपार्जित मी एकही फूट विकली नाही. बरोबर. जे मी कमवलं तेच ते विकलो मी. घरच्यांनी सांगितलं चला आपणच कमवलं ना, आपणही गेलोय. माझे एक परम मित्र एक आहेत, दयानंद पाटील म्हणून आहेत. बरं. जिगरी. हं. थोडं म्हणजे मी डिस्टर्ब झाल्यावर हां. मित्रांचा जो कसा उपयोग येतोय, हो, हो. त्यांनी मला खूप मदत केली. आर्थिक नव्हे, मॉरल सपोर्ट केला. हां, की बाबा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हां. थोडक्यात. मग एवढं भरपूर आहे. त्यांनी बऱ्यापैकी सावरलं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी, कारण हा 3 कोटी शेवटी देव कुठे असतो? देव त्या मूर्तीमध्ये असतो असं नाही ना. हो. देव आपल्या माणसामध्येच असतो, ज्यांनी Correct. आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे किंवा हो. अडचणीला पाठीशी उभा राहिला आहे. खरं आहे. तो देवच आहे, फक्त हो. त्याने रूप बदललं आहे की नाही? हो, हो. हां. तर अशा पद्धतीने त्या सरांच्यामुळे तुम्हाला थोडासा मॉरल सपोर्ट झाला. हां. मग हां. आता आपलं जे रुटीन आता चालू आहे हं. ते थोडं आहे, हं. पण चालू आहे, अगदी व्यवस्थित आहे. हं. याच्यामधून आपला मध्ये जो गॅप बसला, हां, हां. ह्या नुकसानीमुळे गॅप बसला. बरं, ही नुकसान कोणत्या पिरियडमध्ये झाली? हे आता कोरोनामध्ये 2020च्या 20 आसपास? आणि 21 मध्ये हा हां. माझा तोटा झाला. बरं. मग हे तोटा झाल्यानंतरचं तुमचं कुठे पर्यटन झालं नाही? 3 वर्ष गॅप राहिला. हां. मग दिल्लीचा एक माझा कैलास मानसरोवर यात्रेमधला हं, हं. माझा साथीदार बरं. प्रणय म्हणून आहे. हं, हं. ते मला 3 वर्ष सांगत होते, हं. जाधव जी आप आएगा ना तो हं. हम एवरेस्ट बेस कैंप करेंगे. क्या बात है. हां, हां. मी त्यांना म्हणायचो अरे देखो मेरा फाइनेंशियल प्रॉब्लम है, अभी नहीं आ सकता है मैं, और हमारा एज हो गया है. नहीं 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 नहीं, मेरे को विश्वास है आप कर सकते हैं. असं 3 वर्ष मागे लागल्यानंतर मी गेल्या वर्षी बरं. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रॅकची निवड केली. बरं. हां, हां. मग त्यामुळे आता मध्ये या 2-3 वर्षामध्ये थोडा सराव वगैरे चालले, हे सगळं बंद होतं. हं, हं. मग ट्रॅकला जायचं म्हटल्यावर परत तयारी सुरुवात केलो. ट्रेडमिलवर आमच्या घरी बरोबर. ट्रेडमिलवर व्यायाम, व्यायाम, चालणे, पहाडी चढ देणे, पाठीवर 10 किलोचं वजन घेऊन चढणे, हं. हे सर्व चालू केलं. प्रॅक्टिस चालू. केले. घरच्यांना हा माणूस आता कुठेतरी जाणार आहे आणि परत घरच्यांना मी सांगितलंच नाही सुरुवातीला हां, हां. की मी नेमका कुठे चाललोय. हं. त्यांनी ओळखलं आता हा माणूस कुठेतरी आणि या ट्रॅकला जाणार आहे. हं.
पण मी शेवटपर्यंत त्यांना मी सांगितलं नव्हतं की मी या ठिकाणी चाललोय म्हणून. मग त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं. 2-3 महिन्या अगोदरपासून तयारी केली. तयारी करायला लागली मला ते. आणि मी डायरेक्ट मुंबईवरून नेपाळला गेलो. तो दिल्लीवरून नेपाळ आला आणि नेपाळपासून आमचा तो एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रवास चालू झाला. पण तो प्रवास म्हणजे खरंच फार कठीण आहे, खडतर आहे. म्हणजे मी या यात्रा केला त्याच्यापेक्षा मला नक्कीच ते कठीण वाटलं. आणि दुसरं, मी फिट आहे. आज माझं 59 चालू आहे. वयाच्या 59व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प करणे हे तसंच चॅलेंज, कल्पना सुद्धा काही जण करू शकत नाही. आणि एखाद्या ह्या साध्या खेड्यातला माणूस इथपर्यंत जाणे हे पण तसे दुर्मिळ वाटते. पण मग तो तुम्ही पूर्ण केला? 7 दिवस आम्हाला चढायला लागले आणि तेवढेच दिवस उतरायला लागतात. आमचा तो मग त्या प्रत्येक दिवसाच्या एंडला छावणी मारून थांबायचं का? नाही, आता तिकडे फार चांगली सोय झालेली आहे. हॉटेल झाले आहेत, चांगले हॉटेल झाले आहेत. कारण हा ट्रॅक जागतिक ट्रॅक आहे. हो, दुनियाभरचे लोक एव्हरेस्ट बेस कॅम्प हा ट्रॅक जागतिक असल्यामुळं अख्ख्या जगातले ट्रॅकर तिथे येत असतात. हॉटेल चांगले आहेत, पण खाणं चांगले मिळत नाही. आपल्या भारतीय पद्धतीचं नाहीच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फार महाग. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर उकडलेली 2 अंडी 500 रुपये किंमत. उकडलेल्या 2 अंड्याची किंमत 500 रुपये. किमतीनेच अंडी वितळायची कुठेतरी. डाळ फ्राय 950 रुपये. मी तिथले मेन्यू कार्डचे फोटो काढून आणले. कसं तुम्हाला सांगायला लागलं विश्वास बसणार नाही ना. नाही, त्या प्रश्नावर मला यायचंच होतं. आता तुम्हीच काढलात म्हणून. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, देवाच्या निमित्ताने कैलासी झालात, तर हे जे जेवणाचे प्रकार असतात, कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पद्धत, आपलं महाराष्ट्रीयन पद्धत सगळीकडे मिळेलच असं नाही. मग ती जेवणाच्या ह्याच्यावर तुमचा काय अनुभव आहे? जेवण कशी होती? किंवा आहार आता महाराष्ट्रीयन माणसाला चांगला प्रश्न, पण एकंदरीत जर बघायला लागलं तर सगळं, आता मी जवळजवळ पूर्ण भारत बघितलाय, तर संपूर्ण अन्न म्हटलं तर महाराष्ट्रीयन असं मला वाटतं. बरोबर, ज्याला पूर्ण ब्रह्म म्हणावं असं तसं मला म्हटलं तर महाराष्ट्रीयन, त्याची कुठे तोडच तोड येणार नाही. मग एक पर्यटक म्हणून किंवा एक सहलीला जाणारा माणूस म्हणून त्याला कसं प्रिपेअर करायला पाहिजे किंवा हे आहाराची सवय लावून घेणं? कारण तुम्ही तिथे तुम्हाला पाहिजे ते मिळणार नाही. भले तुमच्याकडे लाखो रुपये आहेत, पैसे आहेत, पण तुम्हाला हवं ते मिळेल असं नाही. तर मग त्यांनी काय काय प्रिपेरेशन केलं पाहिजे? लांबच्या सहलीला जायचं झालं तर एखादा सामान्य माणसाने काय प्रिपेअर करायला पाहिजे? कशी व्यवस्था करायला पाहिजे? नाही, मला वाटतं प्रत्येकानं त्या ठिकाणाचंच अन्न खावं आणि तिचा आनंद घ्यावा. त्याचा आनंद घ्यावा. माहिती पण मला घरी मला असं मिळतं तसं मिळतंय ते चालतच नाही चालत. कारण आपण प्रवासाला निघतो म्हणजे त्याची मानसिक तयारी करावी. वेगळ्या प्रकारचं अन्न. म्हणजे तुम्हाला जर चायनामध्ये गेला तर बेडूक खायची तयारी ठेवायला पाहिजे किंवा साप खायची तयारी. मी फॅमिलीसह सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड गेलो. 3 दिवस आम्ही एका वेळी गेलो. मग सर्वांना माहिती होतं यांची पोल्ट्री आहे. प्रत्येक जण चिकन खाणार, काय पण असं मांसाहार खाणार, आणि आम्ही 3 जण फक्त शाकाहारी. मग ते सर्वजण म्हणायचे की एवढे तुमचं पोल्ट्रीवाले म्हणताय आणि तुम्ही मांसाहार करत नाही. पण आम्ही ते का टाळलं की आम्हाला ते रोजच होतं, आम्हाला रोजचं, आणि ते बघितल्यावर आम्हाला ते खावं असं वाटत. सोप्यात सोपं काय, फरक लक्षात शाकाहारी काढलं किंवा फार जास्त तर आमलेट वगैरे असं करत होतो. नाहीतर आम्ही मांसाहार कधी केलाच नाही. पण लोकांनी जिथे जावं तिथला त्या अन्नाचा नक्कीच स्वाद घ्यावा. तेच योग्य आहे. कारण प्रत्येक सहली असो किंवा यात्रा असो, आता आम्ही ज्या ट्रॅकला जाणार आहे त्या ट्रॅकची मानसिक तयारी आम्हाला करायला लागेल. हेच पहिले हे आहे. जिथं मी जाणार तिथं मृत्यू येऊ शकतो हे माहिती आहे आम्हाला, आणि याची मानसिक तयारी करणे हे प्रचंड आहे. हे गरजेचं.
आता तुम्हाला कुणीतरी सांगितलं त्या वाटेत मी साप बघितला, हम्म. तुम्ही त्या वाटेत जाणार आहे का? नाही नाही. नको रे बाबा, आपण या वाटेने जाऊ. तसं नाही, आम्हाला त्या वाटेने आम्ही तिथं मृत्यू येणार माहिती आहे, तरी सुद्धा योग्य ती काळजी घेत तिकडे जायला पाहिजे, पण तो मृत्यू आला तर कवटाळायची तयारी तयारी पाहिजे. एवढी हा. प्रचंड मानसिक तयारी अच्छा, अच्छा. करायला लागते. म्हणजे हा एखाद्या नवीन भागात जायचं झालं हो तर तो त्याचा पहिला पाया आहे म्हणायला हरकत हो नाही. हो. बरं, नवीन एरियात नवीन विभागांमध्ये जर पर्यटन किंवा कुठेही सहलीला जायचं झालं तर अजून कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? म्हणजे तिथे हॉटेल व्यवस्था, त्यांचे दरपत्रकं, हो म्हणजे माणसं बघून बदलतात का, किंवा ब्लॅकमेलिंग वगैरे होतं का, किंवा तिकडचं कल्चरमध्ये म्हणजे आता बाबा बरोबर. आलेत तर आता ह्यांना फसवूया किंवा ह्यांना वेठीला धरूया, असं काही प्रकार कधी अनुभवाला आला? मला तसा कधी म्हणजे इतका फिरलो मी, पण हा. मला किंवा हा प्रवासामध्ये हा अनुभव मला रेल्वे बुकिंग म्हणा, विमान बुकिंग म्हणा, किंवा तुमच्या गाड्या बुकिंग म्हणा, बरोबर इथे कधी अडचण अशी किंवा त्रास झाला? नाही. मला व्यक्तिगत तरी मला कधी आलं नाही, अच्छा, कारण अच्छा. ज्यावेळी का नाही, आता जम्मू काश्मीरचं धरा तुम्ही, बर फॅमिली येऊन मी सुरुवात केली मी तिथूनच. बर. पूर्वी म्हणजे साधारण 15 वर्षापूर्वीपासून आम्ही चालू केलं. हम्म. मग त्यावेळी आतंकवादीने हे ते भयानक मोठ्या जास्त प्रमाणात, प्रमाणात जास्त प्रमाणात मधला कालावधी आता काहीच नाही. हम्म. त्यावेळी मी डायरेक्ट ह्याला गेलो, जम्मूला गेलो. हम्म. जम्मूवरून कटराला जाऊन वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं, हम्म. आणि तिथून आम्ही त्यावेळी इंडिका कार बुक करून आम्ही श्रीनगरला गेलो. बर. म्हणजे पहिलगाम वगैरे सगळं हा. आता जे आता गुलमर्ग चर्चेत आहे ते. चर्चेत आहे. हम्म. तिकडे अच्छा, ते त्या पहलगामला तुम्ही व्हिजिट केली? हो, पहिलगाम गुलमर्ग हे सगळं मी गेलेलो आहे. बर. मग ज्यावेळी मी त्यावेळी गेलो, आम्ही तिघच फिरत होतो. मग माझी पत्नी साधे आपले गावातले, हो. साडी कधी तिनं हे केले नाही. हा. मग ती साडी वगैरे बघून, अहो तुम्ही महाराष्ट्रीयन? हा. तर हो. कुठल्या टूरला आले? नाही, आमचा मी. काय सांगताय, तुमचं तुम्ही आले? तर आम्ही एकट्यात. तिघच फिरताना हा, दिसायचो. हा. मग त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे त्यावेळी ते धाडसच होतं. अच्छा, मग असं साडीमध्ये फिरताना तिथला स्थानिक जो मुस्लिम किंवा स्थानिक पंडित किंवा जे हा. मग त्यावेळी आम्ही ते लोक चौकशी करायची आपुलकीने? हो. मला त्यावेळी इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा मला त्यावेळी कधीही वाईट अनुभव आला नाही. जिथं आम्ही घोड्यावरून गेलो, जंगलात गेलो, मनात असे अरे इथं दुगदुग असायची. दुगदुग असायची, यांनी या ठिकाणी आम्हाला सहज लुटू शकतात. आणि ते दिसायला बी असे गाडी वगैरे असे भरपूर दिसणार, ताडमाड बघितलं की भीती वाटायची. पण आम्हाला कधी वाईट अनुभव आला नाही या बाबतीत, तरी कधी आला नाही कुठल्याही याला. आम्ही इतकी सहली केल्या आम्ही. आता आपण ऑफ दी रेकॉर्ड तुमच्या वडिलांच्या त्या छंदाबद्दल, अभिनय किंवा त्या कलेबद्दल वाहून घेणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला झालेला त्रास, म्हणजे तुमच्या आईला तुम्हाला म्हणजे कुटुंबीय म्हणून, बरोबर, ह्याच्याबद्दल आपण बोललो मगाशी. त्या वडिलांच्या त्या छंदाचं वेड आणि तुमचं हे ह्याचं वेड, ह्याच्यात तुम्हाला साधर्म्य वाटतंय का कुठे? म्हणजे पर्यटनाचं वेड, पर्यटन हा साधर्म्य म्हणजे बाबा माझ्या वडिलांमध्ये जो एक वेडेपणा होता एखाद्या गोष्टीला धरून, बरोबर, त्याला वेडेपणा आपण म्हणतोय, पण तो वेड नव्हे, ते एक त्या कलेला वाहून घेतलेलं, घरावर तुळशीपत्र सोडून ती वाहून घेतलेलं ते त्यांचं मोठेपण होतं. पण जो झेलतो त्याला त्याच्याकडून त्या कलेचं कौतुक होण्यापेक्षा ते त्रासच दिसणार. पण तुमच्या तर कुटुंबाला तुमच्यामुळे त्रास नाही झाला. तुम्ही पण वडिलांचं कला जी आहे त्याचे गुण माझ्यात नक्कीच आहे. तेच म्हणतोय मी, वेड हे नक्कीच आहे. अच्छा आहे. पण मी त्या संगीताबद्दल मला एक नफरत निर्माण झाली. व्हायला नको पाहिजे, पण कला ही कला चांगली आहे, संगीत मला आवड. अच्छा, तुमचे वडील काय हार्मोनियम वाजवतात? हार्मोनियम वाजवतात. तुम्हाला येतं वाजवता? मला हार्मोनियम म्हणजे सूरपेटी. सूरपेटी. अच्छा. मला वडिलांनी शिकवलं, पण मी पुढे गेलो नाही. मला या कले क्षेत्रात येण्याची संधी होती चांगली. म्हणजे कसं, त्यांचे संबंध लक्ष्मीकांत बेर्डे, त्यांची मिसेस प्रिया बेर्डे, हे आम्ही लहानपणापासून एकत्र असे होतो. आपले मराठी दिग्दर्शक अरुण कर्नाटकी, त्यांच्या मिसेस लता अरुण म्हणून संगीत नाटकात वगैरे होते. ह्या क्षेत्रात मी तिथं सगळं होतो. मला त्या क्षेत्रात जायला किंवा पुढे काय होईल माहित नाही, पण त्या क्षेत्रात जायला मला चांगली संधी होती. पण ते मनात एक वडिलांच्या रागापोटी, म्हणजे वडील त्यात वाहून गेल्यामुळे त्या रागापोटी घृणा निर्माण, की नको, हे क्षेत्र नको आम्हाला, या क्षेत्रामुळे
मी काय लहान होतो, पण माझ्या आईला त्रास झाला. पण वाहून घेण्याचा तो गुणधर्म तुमच्यात उतरलाय. हो हो, वाहून घेण्याचं. मग नसता तर तुम्ही तुमच्या पोल्ट्रीच्या धंद्यात एवढे यशस्वी झाले नसते. हो, बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर. त्याला सुद्धा वाहूनच घ्यावं लागतं ना. वाहून आणि कष्ट करण्याची तयारी, त्या हिशोबाने प्रचंड कष्ट करण्याची तयारी. तेच म्हणतोय, वाहून घेतल्याशिवाय कष्ट. पुन्हा वडील व्यसनात गेले. व्यसनाचं काय त्रास होतोय हे अनुभवल्यामुळे मी व्यसनापासून दूर राहिलो ना. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं हा न कळत दुसरा फायदाच झाला ना. वडिलांनी मला एक वडिलांकडून शिकलो ते पुस्तक वाचनाचं मी शिकलो. हा, तुमच्या या वाचनाच्या छंदाकडे येऊया. वाचनाचा छंदाचा तुम्हाला आतापर्यंत फायदा होतोय. हो, बरोबर आहे. जे माझं आता व्यक्तिमत्व आहे हे फक्त वाचन पूर्वी केल्यामुळे. बर, मग ते कसा काय छंद हा पूर्वी निर्माण कसं झाला? आम्ही गावी होतो, वडील कधीतरी 3-4 महिन्यातनं 6 महिन्यातनं यायचे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डेंची आता जी मिशी प्रिया बेर्डे आता ती माझ्या वयाचीच. मग पूर्वी चांदोबा म्हणून पुस्तक होतं, पाक्षिक होतं, वेताळच्या गोष्टी, विक्रम वेताळ वगैरे विचित्र विश्व पुस्तकं मला वडील घेऊन यायचे. अच्छा. आणि म्हणायचे हे वाच तू घडणार. हे जे त्यांचं कायम आणि त्याच्यामुळे जी आवड निर्माण झाली वाचनाची, तर मला ते वाचनाचा छंद झाला. छंद पेक्षा मला नंतर ते वाचनाचं व्यसन लागलं. बरोबर. म्हणजे ज्यावेळी मी मुंबईत होतो दुकानामध्ये आणि मी बाहेर ज्यावेळी झोपत होतो त्यावेळी MSCBचा जो लाईटचा खांब असायचा, नेमका मी माझ्या उशाराच तिथं असायचा तो. त्या उजेडात मी कायम कादंबऱ्या पुस्तकं वाचतो. कायम 2-2, 3-3 लॅबोरेटरीमध्ये मी सभासद असायचो. इतकं प्रचंड वाचलो. पण जे मुंबई सोडून आल्यानंतर या व्यवसायात लागल्यानंतर माझा थोडं जरा ते खंड पडला. पण त्यामुळे माझं व्यक्तिमत्व म्हणजे एक विचारांची चौकट बदलली चांगली. म्हणजे त्याचा तुम्हाला लाभ झाला त्याचा वडिलांमुळे. त्यामुळे ही गोष्ट मला फार मोठी, मला वडिलांची ही देणगी आहे मला, की त्यांनी वाचनाचं मला हे केलं. म्हणजे आता जे काय आहे ते हे वडिलांचे गुण तुमच्यात आले, तुमचे गुण तुमच्या मुलामध्ये दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यात वाचन नाही, मी कंटाळलो त्याला वाचन नाही, तो त्याचा दोष नाहीये. आता एकूणच नवीन पिढीचा दोष. सगळं हे झालेलं आता म्हणजे स्ट्रगल करायची काय गरज भासली नाही. बरोबर. आता कुकू FM सारखे ऍप्स आले, ते म्हणतात तुम्ही वाचू नका, आमचं ऐका फक्त रेकॉर्डिंग बस. त्यामुळे वाचनाचं आता सगळ्यांनी तेवढं हे राहिलेलं नाहीये. पण आता व्यावसायिक जे मला गरज होती ती बाकी अगदी व्यवस्थित आहे. पूर्ण अगदी व्यवसायाला चांगलं, म्हणजे मला त्याला आयुष्यात नोकरी करायची गरज भासणार नाही, काही गरजच नाही. आता आम्हीच एवढे कामगारांना देतोय पगार वाटतोय, 70-80 हजार महिन्याला आम्ही पगार वाटतोय. आम्ही 25-30-40 हजारासाठी कुठे याला पाठवणार. पण त्याचा साहेब मला आता त्रास व्हायला लागलाय. एकच त्रास व्हायला लागला, दुर्दैव आमचं म्हणायचं. म्हणजे आता समाजाचीच एक हे आहे, शोकांतिका आहे की व्यावसायिक मुलांना मुलगी कोण द्यायला तयार. हा एक ग्रामीण भागात फार त्रास आहे. त्यात खास करून शेतकऱ्याच्या मुलाला पण मुलगी द्यायला तयार. आम्ही तसं शेतकरीच द्यायला तयार नाही. ज्यांची परिस्थिती फार वाईट आहे ती सुद्धा मुलगी म्हणते नाही मला सरकारी नोकरदार पाहिजे, पुन्हा मुंबईमध्ये पाहिजे. आता आम्ही खेड्यात असून अपेक्षा खूप वाढल्या. आणि बघा गेल्या आपल्या काळापासून म्हणजे लोक, आता तुमच्या आईने एवढे वाईट दिवस काढले, वडिलांना सोडण्याचा कधी तिच्या डोक्यात विचार नाही, बरोबर आहे. आणि आत्ताच्या काळात ज्या प्रमाणात डिवोर्स होत आहे, म्हणजे भातुकलीचा खेळ झालाय. नक्की. आत्ताची जी संयम किंवा हे त्रास सहन करण्याची ही जी पाहिजे जी ताकद ती आत्ताच्या मुलात नाही. त्याचा खरा दोष आहे हा मोबाईलमुळे आणि मुलींच्या संसारात पालकांनी अति लक्ष घातल्यामुळे ह्या गोष्टी व्हायला लागल्या. अगदी बरोबर. आता ह्या पर्यटनाच्या विषयावर तर आपण बोललो, तुमच्या पोल्ट्री फार्मच्या विषयावर बोललो. शेतीविषयक तुमचं काय? तुमची स्वतःची शेती आहे आणि तुम्ही शेती आहे आमची. तिला आधुनिक पद्धतीने मोठं करावं काही, त्याच्यात असं काही डोक्यात आलं नाही? कारण आता बघा पूर्वापार शेती चालवणं हा काय आता हे राहिला नाही. आता आमचे गाव जे आहे छोटं गाव आहे आणि गावच्या हिशोबानं शेती पण फार कमी आहे.
आणि आमचे जे भावा चुलत्यांचे जे हिस्से आहेत इथे थोडं तिथे थोडं असं तुटक तुटक असं आहे. मग काय झालं, आई आमची 2000ला गेल्या. ब्रेस्ट कॅन्सर झाला होता त्यांना, त्यात गेल्या. अरे बाप, मग त्याच्यानंतर 25 वर्ष झाली त्याला. हो 25 वर्ष झाली. आणि वडील आमचे त्याच्यानंतर 24 वर्ष राहिले. सर्वजण म्हणतात कसं की साथीदार गेला की राहत नाही, पण वडील आमचे 24 वर्ष राहिले याचं श्रेय माझ्या पत्नीला मी देते. बरोबर, कारण तिने खूप माझ्या वडिलांची सेवा केली आणि ते कमी जाणवू दिली. हा हा, त्यामुळं ते श्रेय सगळं माझ्या त्या पत्नीला, वडिलांचं. मग शेती लहान मुलाला ते सांभाळायला कोण नसल्यामुळे आम्ही ते शेतकऱ्यांना लावलेलं. आणि आत्ता जे माझं युनिट आहे जिथे माझी खाद्याची फॅक्टरी आहे, पोल्ट्री आहे, तिथे 6 एकर जमीन आहे. अच्छा, मग त्यातले 4 एकर ही म्हणजे 2 एकर वापरात आहे पोल्ट्री आणि त्यासाठी, आणि 4 एकर असे अजून आम्ही त्याच्यात काय केलेलं नाही, पण करू शकतो असं. म्हणजे त्याच्यातही तुम्ही प्रयोग व्यवसाय आहे. बरोबर. आता सध्या आम्ही जरा थोडं आता हा व्यवसाय वाढवण्याचं किती मोठं टार्गेट घेतलंय तुम्ही? नाही, आता कसं आहे, या पोल्ट्री व्यवसाय माझं खूप चांगलं केलं. काही नसताना मला इथपर्यंत आणलं, जे फिरलो, ह्या पोल्ट्रीमुळे माझं चांगलं झालं. पण आता परिस्थिती ती पोल्ट्रीची नाही. आता नवीन आव्हानं निर्माण झाली. आव्हानं म्हणजे मोठमोठ्या कंपन्या याच्यामध्ये आल्या, कॉर्पोरेट कंपन्या आल्या. पुन्हा कसं झालं, ज्याच्याकडे 2 नंबर पैसा आहे तो पण उतरला, तो पोल्ट्रीत उतरायला लागला. तिथं वाईट करता येते ना, स्पर्धा वाढली, अनावश्यक स्पर्धा वाढली. त्यांना लॉसचा काही संबंध नाही. त्यामुळं तोटा जरी झाला तर त्यांना ते फायदाच म्हणून दाखवायला, कारण त्यांना पैसाच वाईट करायचा आहे ना. त्यामुळं ब्रॉयलर पक्षी जे माझे, त्यातून मी 1 ते 1.5 वर्ष झालं मी बाहेर पडलो आणि फक्त हे अंड्याचं चालू आहे. आता नवीन व्यवसाय थोडा चेंज करायचा म्हणून आता कंस्ट्रक्शन म्हणजे सळी, सिमेंट, याच्यामध्ये आता मी उतरणार आहे. म्हणजे या नवीन पिढीला ते सुरू करून द्यायचं. कारण पोल्ट्री पूर्वीसारखी व्यक्तिगत करायची परिस्थिती आता सध्या राहिलेली नाही. आणि वेळीच पर्यायी पण उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत. बरोबर आहे. नक्कीच. खूप मजा आली साहेब तुमच्याशी गप्पा मारून. आणि पर्यटन जरी नसलं तो विषय, तो पर्यटनाचा जरी नसला तरी पर्यटन म्हणून आपण त्याच्यावर गप्पा मारल्या. मी प्रेक्षकांना किंवा असं सांगू इच्छितो, बरेचसे माझ्या वर्गातले किंवा असे मुलं किंवा इतर प्रत्येक जण म्हणतो कसं कुठे वेळ आहे, अजून माझी खूप जबाबदारी आहे, अजून खूप वेळ आहे, त्यावेळी आपण जाऊया. असं तसं होत नाही. आपण वेळ काढायला पाहिजे. आपण जे कमवतोय त्यातल्या थोडी का असना पुंजी आपल्यासाठी त्यांनी ठेवलं पाहिजे. आता जर मी म्हटलं असतं इथून पुढे चालू करूया, तर जे मी आजपर्यंत जे आतापर्यंत केलं ते इथून पुढे शक्यच नाही झालं. बरोबर, अगदी बरोबर. आणि जबाबदारी आज ज्यावेळी माझ्याकडे लाखाच्या आसपास पक्षी असताना त्यावेळी मी नियोजन करून, आता मला जायचं आहे तर 3 महिने अगोदर मी त्याप्रमाणे नियोजन करत होतो. आणि नियोजन करून मी पूर्ण फोन बंद करून जात होतो. तसा आमचा हा व्यवसाय नाजूक, पण तरीही मला आमच्या जवळचे पण म्हणाले तू फार नुकसानीत गेला, ह्या तुझ्या छंदामुळे तुझा व्यवसायात खूप नुकसान झालं, असं सुद्धा मला व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं असं नावं ठेवले. पण मला जे मानसिक समाधान जर मिळालं त्याचे मूल्य होणार नाही. किंवा जे मी केलोय, आज तुमच्याकडे कोटी जरी असेल तरी सुद्धा मी जे केलोय ते तुम्ही करू शकणार नाही. आज वेगवेगळे जेवढे ट्रॅक केलो मी, एका ट्रॅकमध्ये मी स्वतःचं मरण बघितलं. आता संपलो. हिमाचल प्रदेशमध्ये मनी महेश म्हणून एक कैलाश आहे, त्याची परिक्रमा मी केली. आमच्या कैलास मानसरोवर यात्रेतल्या ग्रुपमध्ये आम्ही 19 जण होतो. त्या 19 मधले आम्ही ज्यावेळी परिक्रमा जी चालू केली, 3ऱ्या दिवशी पहाटे 5ला आम्ही चढायला सुरुवात केली. साधारण ते 70 ते 80 अंशात आम्ही चढत होतो. पूर्ण बर्फ. काही ठराविक अंतरावर गेल्यानंतर गाईडनं आम्हाला सांगितलं, आम्हाला एकत्र घेतलं 19 जणांना,
अभी बोलो इसके आगे कौन कौन आ रहा है, इसके आगे जो आने वाला है उसको वापस आने को नहीं मिलेगा. मग सगळी जाणकार होते प्रत्येक जण, सगळे काय आहे परिस्थिती लक्षात आलेली ती ते 3 दिवसापर्यंत. 19 मधले 12 जण परत गेले, फक्त 7 जण आले. 7 जण मध्ये मी होतो. तर ते जवळजवळ -10 तापमानात आमचं ते डिग्री सेल्सिअस डिग्रीमध्ये आम्ही ते 70 ते 80 अंशामध्ये चढत होतो. पाणी स्वतःच्या जवळ एक साधा रुमाल जरी एक्स्ट्रा असला तरी ते ओझं वाटतोय. हे टाकून याचं काय काम आहे ते टाकून द्यावं. पाणी 1 लिटर जवळ ठेवू शकत नव्हतो का, ते वजन वाढतं. बर्फच बनतोय. आणि बर्फ होणार. नंतर ते पण पाणी संपलं. मायनस तापमान. जो बर्फ असतोय घुसपुशीत असा आम्ही लाडू बनवायचो. लाडू तो तोंडात धरत होतो आम्ही. तोंडात धरल्यानंतर ते पाणी होईपर्यंत किंवा रेग्युलर पाण्याच्या तापमानाला येईपर्यंत ते सहन करायचं. आणि ते पाणी मग आतल्या चूल भरायची, ओठावर फिरवायचं आणि मग घोट घ्यायचं. असा तो प्रवास. त्याने ते फ्रूट वगैरे मध्ये आम्हाला काजू बदाम वगैरे असं खायला देत होते. खाणार कसं, लाळच नाही ना तोंडात. चावू आम्ही गिळताच येत नाही, लाळच नाही तर गिळायला कसं. फू असं करून आम्हाला ते थुकायला लागायचं. गिळू शकत नव्हतो. आणि ऑक्सिजनची मात्रा पण फार कमी, अतिशय. म्हणजे आपण एक 10 पावलं चढलो की थांबायला पाहिजे. आणि समजा 10 पावलं आम्ही चढलो ते झिकझॅक पद्धतीने असं चढायला लागायचं. ते काय असं चढू शकत नव्हतो आपण. बरोबर. मध्ये 10 फूट आम्ही चढलोय आणि पायातला बर्फ कुस्करला तर तिथून परत आणि होत्या त्या जागेला यायला. होय होय. अशा पद्धतीने तो आम्ही ट्रॅक केला. दोरीने आम्ही खाली उतरलो. पुढचं काय दिसत नव्हतं. ज्यावेळी आम्ही पुढे बघितलं त्यावेळी अथांग समुद्रासारखा सगळीकडे बर्फ. आणि ते ज्यावेळी ते बघितलं आणि दिवसभराची आमची कॅपॅसिटी संपलेली. आता म्हटलं आम्ही यातून मी जिवंत जात नाही परत. कॅपॅसिटी माझी संपली म्हटलं. आणि गाईडला सांगितलं हा माझा कॅमेरा घ्या, मला माझ्या मुलग्याबरोबर बोलायचं आहे, हे सगळं दाखवायचं आहे. माझा उद्देश काय की मी नाही आलो तर शेवटचं बोललो तो ऐकायला मिळेल या हिशोबाने. पण ज्या डोक्याने मी माझ्या मनात ज्या भावनेनं मी ते बोलायला बघत होतो मला कंठातून आवाज येत नव्हता. जे बोलायसाठी मी प्रयत्न करत होतो बोलत नव्हतो. काय मला वाटत होतं हे माझं शेवटचं बोलणं आहे. म्हणजे इतके वाईट प्रसंग पण आले. आता वाईट म्हणूया नको तर चॅलेंजिंग आले. मग म्हणायचं चला आता बस, आता परत ट्रॅकिंग वगैरे बंद. आणि 6-8 महिने गेले. मग आमच्या सगळ्या जाधवजी अभि ये ट्रॅक करणे काय, मग असं दारुड्यासारखं वडिलांचा वारसा आहेच ना. आणि परत मग ठीक आहे मग घरचा किती जरी विरोध असला काय असला तर ते घरातले तर हारलेच ते माझ्या या छंदापुढे. मग स्वतःचे पैसे खर्च करून हा त्रास सहन का करायचा असं इतरांचं मत आहे. पण म्हणूनच तर अवलिया म्हणतात ना. अवलिया कोणाला म्हणतात की बाबा जो माणूस जगावेगळं काहीतरी करतो त्यालाच अवलिया म्हणतात. नाही खरं. आणि ह्या तुमच्या अवलियापणाला आमचा सॅल्यूट आहे. तर हे होते प्रकाश जाधव सर, ज्यांच्या पर्यटनाविषयी त्यांच्या कुक्कुटपालनाविषयी आपण चर्चा केली, गप्पा मारल्या. मनसोक्तपणे मनमुरादपणे ते बोलले. त्याच्यातून तुम्हाला काय घेता येते ते पहा. अशा अनेक लोकांना आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे. प्रकाश जाधव सरांचा आम्ही नंबर तुमच्याकडे खाली देतो आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांच्या या अनुभवाविषयी किंवा तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. साहेब फोन केला तर चालेल? नक्की. देशाला खूप आवड आहे ती. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल, इवन विदेशात असाल तरी तुम्हाला त्यांच्या अनुभवातून काहीतरी मार्गदर्शन मिळू शकतं. किंवा प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे वगैरे सगळी माहिती. तुम्ही जर काही धाडसी कृत्य करू इच्छित असाल त्या पर्यटनाच्या क्षेत्रात तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं. जाता जाता वाढत्या महागाईने चिंतित आहात का? चिंता करू नका. आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाईम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, यशस्वी झालात तर मात्र लाखो रुपये कमवले जाण्याची शक्यता.
समजून घ्यायला आवडणार नाही. नॉलेज गेन फाउंडेशनचा पण नंबर खाली आहे, त्या संदर्भात तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता. आवडला तर त्याचा लाभ घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल करू शकता. वारंवार भेटायचं असेल तर कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. म्हणून नवीन महानुभाव यांना भेटवण्यासाठी आता मात्र थांबतोय. धन्यवाद सर, धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. धन्यवाद.